This is Channels Television's breaking news. पाचोरा नगर परिषदच्या मुख्याधिकारी दालनासमोर काँग्रेसने समस्यांसाठी ढोल बजाव आंदोलन करता झोपलेले नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले। यामुळे तब्बल 5 वर्षांनंतर रखडलेल्या कामांना सुरुवात झाली आहे। पाचोरा शहरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता नागरिकांना चालायला रस्ता नाही यासह अनेक समस्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनात जागे करण्यात आले। शहरातील मिल्लत नगर या भागातील नागरिकांना चालायला रस्ता नाही। या भागातील रस्त्यांचे काम मंजूर होऊन देखील काम सुरू न झाल्यामुळे नागरिक त्रस्त होते। सदर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि समस्यांचा पाढाच वाचून दाखवला। यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी तात्काळ शहरातील ज्या भागातील समस्या दिल्या त्या आम्ही सोडू असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले। लागलीच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मिल्लत नगर भागात भेट दिली आणि संबंधित ठेकेदाराला काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, ज्ञानेश्वर पाटील, कुसुमताई पाटील, डॉक्टर मंजूर खाटीक, शरीफ शेख, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश चव्हाण, संदीप पाटील, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अजिम देशमुख, नदीम शेख, आमिद शेख, जाबीर बागवान, मुस्तगीर टकारी, नईम मण्यार, रवी पावरा, सय्यद युनुस मनियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लोक बातमीदार, पाचोरा। आम्ही आज ढोल वाजवले की झोपलेल्या प्रश्नाला जागे करण्यासाठी। त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जनावर आपली माणसं राहतात। मिल्लत नगर म्हणून भाग आहे, त्या ठिकाणी अक्षरशः निवेदन दिलं, तोंडी सूचना दिल्या। बऱ्याच वेळेला आपण हे केलं, त्या एक एका कसाई खाण्याकडे मी गेलो होतो साहेब, त्या ठिकाणी फक्त रस्ता तेवढा बरं का, रस्ते झालेले आहेत, मग रस्त्याचे मग बिलं कसं काय निघाले असेल, कारण की ते जास्त जॉईंटच केले नाही आजूबाजूला। आणि इतकी घाण प्रचंड सर की तुम्ही 1 मिनिट सुद्धा उभं राहू, 1 मिनिट सुद्धा नाही राहणार तुम्ही। पूर्ण एक वेळ भेट द्या फक्त नगर भागामध्ये, एक वेळ शाळा आहे तर हा प्रॉब्लेम त्रास होतोय। उद्या सकाळी जाऊन यस सर, यस सरांनी ग्वाही देऊन टाकली आहे। प्लॉट वगैरे बाकी आपल्या रेकॉर्डला पण नाही अजून, पण तिकडे रस्ते वगैरे बाकी आहेत, पण या याच्यात घेतलेले, थर्ड फेज मध्ये घेतलेले। तिथं रस्ते नाही, तिथं पाणी नाही, तिथं गटारी नाही। कोणतं त्याला नाव काय आहे सर? वृंदावन हॉस्पिटलच्या तारखेडा रोडला लागून वृंदावन हॉस्पिटलच्या बॅक साईडला लेआउट कमी 3 लेआउट होत साहेब ते, पण तिथं रस्त्यांचा विषय नाही, काहीच नाही। नगरपालिका जॉईंटला आपल्या अडते आम्ही पाठपुरावा केला त्याचा, तर ते पाचोरा शहरातील मिल्लत नगर भागामध्ये इथे माणसं राहतात की जनावरं, हा प्रश्न उपस्थित होत आहे। नगरपालिका झोपलेली आहे, त्यांनी वारंवार तिथल्या नागरिकांनी वारंवार या ठिकाणी सांगून देखील नगरपालिकेनं दुर्लक्ष केलं। म्हणून आज आम्ही नगरपालिकेमध्ये ढोल बजाव आंदोलन केलं आणि नगरपालिकेला जागे केलं। नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब यांनी आम्हाला कबूल केलं की आम्ही मिल्लत नगरमध्ये जाऊन तात्काळ त्यांच्या समस्या आम्ही सोडवतो। रस्ते गटारी ज्या त्यातल्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो असं त्याने प्रॉमिस केलं, आणि म्हणून आम्ही आंदोलन आमचं आज काँग्रेसकडनं जे आंदोलन होतं ते आज मागे घेतलेलं आहे।